नमस्कार मित्रांनो, मी विशाल आगाव. मित्रांनो, सध्या SIR ची चर्चा राज्यामध्ये खूप होते. SIR म्हणजे काय, सगळ्यात पहिले आपण ते समजून घेऊ. मित्रांनो, SIR म्हणजे सिंपल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. आपल्या भाषेत सांगायचं ठरलं तर मतदार यादीमध्ये दुरुस्ती करणे असा त्याचा अर्थ होतो. मित्रांनो, आता ही प्रोसेस कशी चालणार आहे? मित्रांनो, यासाठी गव्हर्नमेंटने काही शिक्षक लोक नेमलेले आहेत, ज्यांना BLO म्हणजे बूथ लेवल ऑफिसर असं म्हणतात. मित्रांनो, हे लोक स्वतः तुमच्याकडे येणार आहेत. त्यांना एक महाराष्ट्र सरकारने किंवा आपल्या निवडणूक आयोगाने एक ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर बनवून दिलेलं आहे. ते काय करतील मित्रांनो, तुमच्या आईवडिलाचं नाव 2002च्या यादीमध्ये आहे का हे चेक करतील. जर असेल तर त्याचा क्रमांक त्या ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरमध्ये टाकून ते सबमिट करतील. त्यावेळेस तुमचं नाव मतदार यादीमध्ये कंटिन्यू राहणार आहे. मित्रांनो, आता खरा प्रॉब्लेम कोणाला आहे? मित्रांनो, ज्या मुलींचं लग्न झालेलं आहे त्या सासरला आहेत, तर त्यांना काय करावं लागेल? त्यांना 2002च्या यादीमधून त्यांच्या आईवडिलाचं इलेक्शन कार्ड क्रमांक आणि बूथ यादी क्रमांक हा त्यांना लागणार आहे. मित्रांनो, या व्यतिरिक्त ह्या BLOची प्रोसेस कशी चालणार आहे? तर हे लोक स्वतः तुमच्याकडे येणार आहे. मित्रांनो, यांचं काम काय आहे माहिती आहे का? की कोणी स्थलांतरित झालं असेल किंवा कोणाचा मृत्यू झाला असेल तर त्या लोकांचं नाव मतदार यादीतून काढून टाकणं. त्या व्यतिरिक्त काही प्रॉब्लेम असेल तर त्याच्याशी रिलेटेड फॉर्म्स भरून घेणं आणि ज्यांचं 18 वर्ष कंप्लीट झालेलं आहे मित्रांनो, त्यांचं नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करणं हे काम आहे. पण हे काम करण्यासाठी तुमच्या आईवडिलाचा 2002च्या यादीमध्ये नाव असणं हे अनिवार्य आहे. मित्रांनो, अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा. आई मल्टी सर्व्हिस, रामनगर, सिडको N2, औरंगाबाद. धन्यवाद मित्रांनो.